मॅन्डेट कसलं मिळालेलं आहे आपल्याला? भ्रष्टाचाराचं मॅन्डेट कसलं मिळालेलं आहे आपल्याला? महाराष्ट्राच्या बेरोजगारीचं मॅन्डेट कसलं मिळालेलं आहे आपल्याला? महाराष्ट्रातल्या आया बहिणींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या मध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर येतो. आणि आम्ही सांगतोय छाती ठोकपणे की महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्रामध्ये मॅन्डेट मिळालेलं आहे. नॅशनल ब्युरो क्राईम ब्युरोने महाराष्ट्राचा नंबर क्राईम मध्ये 1 नंबर असल्याचं सांगितलं. मी नाही. ज्या महाराष्ट्राचा नंबर कधीही पहिल्या 5 कधीच नव्हता. निदान आपण सगळे 25-25, 30-30 वर्ष, 40-40 वर्ष सार्वजनिक जीवनात आहोत. सरकार 95 साली सुद्धा आपण होतात सगळे. त्याच्यानंतर बरीच सरकार येऊन गेली, परंतु या महाराष्ट्राकडे अख्खा देश एक वेगळ्या भावनेने पाहतो. आज महाराष्ट्र हा गुन्हेगारीमध्ये 1 नंबरवर आहे. आणि त्याच्यापेक्षाही लाजिरवाणी गोष्ट, ज्या शाहू फुले आंबेडकरांचा आम्ही उल्लेख करतो, महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही 2 नंबरवर आहोत. हे जर मॅन्डेट असेल, याच्यासाठी जर मॅन्डेट आपल्याला मिळाला असेल आणि या मॅन्डेटचा अशा पद्धतीने जर आपण सगळेजण हे करत असू, तर मला असं वाटतं की महाराष्ट्राची 13-13.5 कोटी जनता ही आपल्याला या बाबतीमध्ये जरा सुद्धा माफ करणार नाही. या कॉर्पोरेशनचं बोलत असताना ठेकेदारांची जवळजवळ 3 लाख कंत्राटदारांनी कामं बंद करण्याच्या धमक्या दिल्या आणि काही लोकांनी बंद पण केल्या. आपल्याला आठवत असेल किंवा आपल्याला माहित असेल, त्याची चर्चा झाली, कारण नेहमीच येतो पावसाळा आणि मग चर्चा होते मुंबईतल्या गाळामध्ये कुणाचे संबंध रुतलेत, कुणाचे काही याचे लागे बांधे आहेत, हे सगळं होतं. आणि मग त्याची उत्तरं तावातावाने आम्ही सगळ्या माध्यमांवर पाहतो. आणि त्या तावातावाने उत्तर देण्यासाठी आलेल्या महापौर, त्यांच्या बरोबरचा त्यांचा जो आहे तोच त्या खड्ड्यामध्ये पडला त्याच वेळेला. आणि मग काय म्हणायचं आम्ही? महाराष्ट्र वेगाने चाललेला आहे, मॅन्डेट मिळालेलं आहे. मॅन्डेट कसलं मिळालेलं आहे आपल्याला? भ्रष्टाचाराचं मॅन्डेट कसलं मिळालेलं आहे आपल्याला? महाराष्ट्राच्या बेरोजगारीचं मॅन्डेट कसलं मिळालेलं आहे आपल्याला? महाराष्ट्रातल्या आया बहिणींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या मध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर येतो. आणि आम्ही सांगतोय छाती ठोकपणे की महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्रामध्ये मॅन्डेट मिळालेलं आहे. याची उत्तर आम्हाला पाहिजे. आणि उत्तर काय झालंय की आपण सगळे तसे हुशार आहात, म्हणजे या बाबतीमध्ये सगळी माहिती वगैरे सगळी एक वातावरण जे तयार होतं. आणि हे जे मी सांगतोय हे आरोप नाहीत. हे आता नॅशनल क्राईम ब्युरो हा काय माझा नव्हे, आपलंच सरकार आहे तिथं. म्हणजे तिथं सुद्धा काय आमचं सरकार नव्हे. आणि ह्या सगळ्या अख्ख्या देशाची माहिती देणारा तो ब्युरो आहे. देशामध्ये ज्या घटना घडतात, देशामध्ये ज्या गुन्हेगारी होतात ते त्याच्यामध्ये घडतात. ते आतापर्यंत आपल्याला अनुभव आहे की नेहमीच बिहारचा आणि युपीचाच नंबर 1-2 नंबरवर असायचं. आज महाराष्ट्र 1 नंबर नाही, त्यांना मागे टाकला. आपण मागे टाकलं आणि परत आम्ही विरुद्धावली हे करतोय. महाराष्ट्र थांबणार नाही. महाराष्ट्र आणि मॅन्डेट आम्हाला मिळालेलं आहे. कसलं मॅन्डेट मिळालेलं आहे? या पद्धतीचं आपल्याला मॅन्डेट मिळालेलं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला भ्रष्टाचाराच्या गोष्टी आम्ही करतो त्यावेळेला आम्हाला उत्तरं मिळतात तिकडनं. ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने काय आकडेवारी तयार करता मला माहित नाही, पण वस्तुस्थिती जी आहे ती अशा पद्धतीने आहे की या कंत्राटदारांचे पैसे न दिल्यामुळे मुंबईच्या असे अनेक विकास कामं जी आहेत ती अडलेली आहेत, कारण त्यांनी ती कामच बंद केली. काय त्याच्या बाबतीमध्ये सरकार आलं. आज महानगरपालिकेकडे पैसे आहेत, म्हणजे असंही नाही की पैसे नाही. डिपॉझिट ज्या वेळेला पूर्वीचं हे जेव्हा हे झालं होतं, पूर्वीचं जे तिथे हे करणारे शिवसेना आणि आपणच होतात, शिवसेना आणि भाजपच होती तेव्हा. सध्या आम्ही तर विरोधी पक्षातच होतो, तिथे आमचा विरोधी पक्ष नेताच होता.
त्यावेळेला जवळजवळ 98 लाख कोटी रुपयाची ज्या ठेवी होत्या, आता किती आहे? आता किती आहे? जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 26 लाख कोटी विड्रॉल केली गेलेली आहे.